नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज मी तुम्हाला दाखवते सुरमई फ्राय। तर आधी ह्या सुरमईची तुम्हाला मी स्टोरी सांगते। बघा सुरमई किती ताजी ताजी फडफडीत आहे ती आणि ह्याचं रक्त पण हाताला लागते। आणि आमच्या मार्केटमध्ये म्हणजे कणकवलीच्या मार्केटमध्ये एवढी काय मी सुरमई ताजी कुठे बघितली नाही, पण मला बघा ही मालवणच्या समुद्राची सुरमई आहे। ती सकाळी माझा मुलगा ना मालवणला स्कुबा डायव्हिंग शिकत होता 1.5 वर्ष। तिथे त्याचे खूप मित्र आहेत आणि सगळ्यांच्या बोटी आहेत। तर तो आज आलेला कणकवलीमध्ये, तर त्याने हे सुरमई आणि 2 बांगडे घेऊन आलाय। तर तो विचारत होता बांगडे पाहिजे का जास्त। आम्ही म्हटलं नको, आम्ही इथे जास्त बांगडेच खातो आणि माझ्या छोट्या मुलाला बांगडे जास्त आवडतात, हलवा असू दे की सुरमई, पण बांगडे हे एकाद दुसरा आणावाच लागतो। तर त्याने मग 2च बांगडे टाकून आणले त्याच्यातनं। सुरमईचं बघा रक्त माझ्या हाताला लागले, एवढी ताजी फडफडीत आहे। तर आमच्या कणकवलीला काही जवळ समुद्र नाहीये, तसेही मासे देवगड किंवा मालवणमधूनच कणकवलीत येतात। तर हे डायरेक्ट मालवणवरूनच आलेत, त्याच्यामुळे एवढे फ्रेश आहेत आणि असेच त्याने मित्र म्हणून दिलेत, कारण त्यांच्या स्वतःच्या बोटी आहेत। तर इथे बघा आपण त्या सुरमईला स्वच्छ साफ करून घेतलंय आणि मी आगळ टाकलंय, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि ही मिरचीमध्ये ना धने पण वाटले गेलेले आहेत, त्याची ही पेस्ट लावली आहे। आणि ह्याला ना मी 10 मिनिटं असंच ठेवणार आहे। कोटिंग किती छान मस्तपैकी करून घेतलेलं आहे ते बघा आपण ह्या मसाल्याचं सगळ्या, आणि ह्याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। आता ह्याच्यावरती अजून एक आपला कोट येणार, तो म्हणजे तांदळाचं पीठ, रवा आणि मच्छीचा मसाला। तर हा असा मच्छी मसाला मी सगळं मिक्स करून घेतलं बघा। आता ह्याचं पण आपण त्याला कोटिंग करूया। तर इथे बघा सगळं मग व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी। पॅनमध्ये मी तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। तर आता आपण व्यवस्थित ह्या सुरमईला कोटिंग करून घेऊया। तर आता हे आपलं दुसरं कोट आहे, कारण आपण बघा मीठ मसाला किती छान लावून घेतलाय आणि 10 मिनिटं ठेवून दिलेलं मुरण्यासाठी। तर व्यवस्थित मुरलाय आणि कोकम पण छान लागलंय त्याला। तर सुरमई किंवा हलवा आहे ना, तो व्यवस्थित असा फ्राय करायचा, म्हणजे तो चवीला पण छान लागतो आणि मुलं आवडीने खातात। पण माझा मोठा मुलगा आहे ना, त्याला असं साधं सिंपल फ्राय आवडते एकदम, म्हणजे नुसतं कोकम मीठ मसाला लावलेली, बाकी काय आतमध्ये नाही टाकलं तरी चालतंय। तर बघा मी तुम्हाला दाखवते दोन्ही प्रकार, जो मोठा खातो ते पण दाखवते आणि छोटा खाणार ते पण। इथे बघा आपलं कोटिंग सगळं व्यवस्थित झालंय। तर मी आता तेल टाकले, तर तेलात मी ह्या सुरमईच्या तुकड्या ठेवल्या आहेत बघा, आणि छान अशा कुरकुरीत मी भाजून घेणार आहे त्यांना। तर आपण इथे असं व्यवस्थित भाजून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इथे आपण पलटी मारूया। तर आता मी ना तुम्हाला पॅनवर नुसतं पलटी मारताना दाखवले, पण असं नाहीये, कॅमेरा बंद करून ना ह्याच्या साईड आहेत बॉर्डर, तर त्या सुद्धा तेलात पकडायच्या, हे मी तुम्हाला सांगते, कारण मगच कुरकुरीत आणि चांगला मासा भाजला जातो। नुसतं 2 साईडने पलटी नाही करायचं। ह्या जस्ट 2 साईड आहेत ना बॉर्डर, तिथे स्किन असते बघा त्यांची, तर ती पण चांगली भाजली गेली पाहिजे। त्याच्यामुळे ती तेलात अशी पकडायची जरा 1-1 मिनिटासाठी, आणि अशी कुरकुरीत आपण सुरमई फ्राय करायची। सुरमई असो कुठचाही मासा असू देत, व्यवस्थित भाजायचा, म्हणजे मुलं आवडीने खातात, तो पचायलाही चांगला शिजल्यानंतर। तर आता हे बघा सगळं मी जे दाखवलंय कोकम वगैरे, ते सगळं तीच पेस्ट आहे। त्याच्यात एक्स्ट्रा मी काय वाढवलं, आलं आणि लसूण। हे जे छोटा मुलगा आहे ना, तो नाटकी आहे, त्याला हॉटेलचं सगळे फ्लेवर पाहिजेत जेवणामध्ये। बरेच गोष्टी तो स्वतः बनवून खातो, पण शूटिंग करायला देणार नाही, माझं नको तुझंच कर म्हणणार, काय जेवण बनवतेस त्याचं। एवढं छान छान पदार्थ स्वतःला पाहिजे ते तो बनवतो, बाकी कोणाला हॉटेलिंग पदार्थ आमच्या घरी आवडत नाही। आम्ही तिघही नाही खात, तो एकटाच खातो। मग त्याला काय काय पाहिजे ते मसाले आणून ठेवलेत, कशात काय टाकून खाईल त्याचा पत्ता नाही, तर तसं तो बनवतो। आणि आम्ही मात्र प्युअर मालवणी आहोत, त्याच्यामुळे मालवणी पद्धतीनेच आम्ही जेवण बनवतो। तर इथे बघा मी त्याला बांगडे आवडतातच, त्याच्यामुळे हलवा असू दे की सुरमई 2 बांगडे असतातच, किंवा एखादा बांगडा आणावाच लागतो आम्हाला। तर मी इथे ही पण तुम्हाला फ्राय दाखवली आहे त्याच्या पद्धतीने, जिथे तुम्ही आला लसूण वापरू शकता, चिंचचा आगळ टाकू शकता, जे तुम्हाला आवडेल ते, लिंबू टाकू शकता, पण दही मात्र टाकू नको। बरेच व्हिडिओ मी दहीचे बघते, पण आम्ही कधी दही टाकून खाऊच शकत नाही। पण दही म्हणजे मला ते कॉम्बिनेशन कसं होत असेल तेच कळत नाहीये। बरेचसे व्हिडिओ मी बघते की जे लोक मच्छीमध्ये दही टाकतात, आगळ ठीक आहे, चिंचेचा कोळ पण ठीक आहे, लिंबू पण एक वेळ चालतंय, पण दही कसं काय टाकायचं तेच कळत नाही मला। जाऊ देत, जे बनवतात त्यांना खायची सवय असते, त्याच्यामुळे ते तसे बनवतात, आपल्याला काय ते होणार नाही।
तर बघा मी म्हणते ना की असं व्यवस्थित, आता आपण पाठीच्या साईडने पण बांगडा भाजलाय आणि पोटाच्या साईडने असं व्यवस्थित मासे भाजायचे, म्हणजे घरातले पण सगळे आवडीन खातील, पचायला पण चांगले कुरकुरीत होतात. आणि अशी बघा इथे सुरमई फ्राय आपली तयार झालेली आहे. बांगडा फ्रायचे माझे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघा. आणि इथे अशी आपली बघा सुरमई फ्राय तयार झालेली आहे. माझ्या पद्धतीने नक्की करा. धन्यवाद.